नमस्कार मंडळी, नर्सिंग क्षेत्रात आहात आणि एका चांगल्या सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आज आपण एम्स नर्सिंग ऑफिसर भरती आणि नॉर्सेट 10 परीक्षेबद्दल सगळं काही अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. चला सुरू करूया. सुरुवातच करूया त्या आकड्याने ज्यामुळे ही संधी इतकी मोठी ठरते. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच आपल्या एम्स मध्ये नर्सिंग ऑफिसरच्या तब्बल 2551 जागांसाठी भरती निघाली आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, 2551 जागा. ही खरंच एक प्रचंड मोठी संधी आहे. पण एक मिनिट थांबा. अर्ज भरण्याच्या घाईत एक छोटीशी चूक खूप महागात पडू शकते. एक अशी चूक ज्यामुळे जवळपास 90% अर्ज, हो 90% अर्ज सरळ सरळ फेटाळले जातात. आता ही चूक नेमकी कोणती आहे हे मी तुम्हाला अगदी शेवटी सांगणार आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत सोबत राहा. तर ही भरती आहे नर्सिंग ऑफिसर पदासाठी आणि यासाठी जी परीक्षा घेतली जाते तिचं नाव आहे नॉर्सेट 10 म्हणजेच नर्सिंग ऑफिसर रिक्रुटमेंट कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट. नर्सिंग क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकासाठी ही खरंच एक सुवर्ण संधी आहे. आता हे एनोसेट 10 म्हणजे नेमकं काय? तर ही एक देशव्यापी परीक्षा आहे. या एकाच परीक्षेतून देशभरातल्या सगळ्या एम्स शाखांमध्ये नर्सिंग ऑफिसरची पदं भरली जातात. म्हणजे काय, तर तुम्हाला भारतात कुठेही एम्स मध्ये काम करण्याची संधी मिळते आणि सोबतच एका स्थिर सरकारी नोकरीची पक्की हमी. ठीक आहे, संधी मोठी आहे हे तर कळलं, पण मग प्रश्न येतो की यासाठी नक्की कोण अर्ज करू शकतं, म्हणजे पात्रता काय आहे? चला तेच पाहूया. तर बघा, यासाठी 2 मार्ग आहेत. पहिला, तुमच्याकडे नर्सिंग मध्ये BSc ची पदवी असणं गरजेचं आहे, किंवा दुसरा पर्याय असा आहे की तुम्ही GNM म्हणजेच जनरल नर्सिंग मिडवायफरी केलेलं असेल आणि सोबतच कमीत कमी 2 वर्षांचा हॉस्पिटलमध्ये काम करण्याचा अनुभव असेल तरीही तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. आता वयाचं काय? तर कमीत कमी वय आहे 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष. हो, पण जे आरक्षित प्रवर्गात येतात त्यांच्यासाठी सरकारी नियमानुसार वयात सूट नक्कीच मिळेल. त्याची सगळी सविस्तर माहिती तुम्हाला जाहिरातीत दिलेली आहे. चला आता जरा तारखा आणि फी बद्दल बोलूया. हे फार महत्वाचं आहे, त्यामुळे याकडे नीट लक्ष द्या. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासूनच सुरू झाली आहे. शेवटची तारीख आहे 16 मार्च 2026 आणि परीक्षा ती होणार आहे 11 एप्रिल 2026 रोजी. आता माझी खास सूचना आहे, प्लीज शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. अनेकदा काय होतं, सर्व्हर डाऊन होतो आणि चांगला चान्स हातातून जातो. त्यामुळे शक्य तितक्या लवकर अर्ज भरून टाका. आता फी किती आहे ते पाहूया. जर तुम्ही जनरल किंवा OBC कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 3000 रुपये भरावे लागतील. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांसाठी ही फी आहे 2400 रुपये. आणि हो, जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांना कोणतीही फी भरायची नाहीये. सरकारी नोकरी म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर काय येतं? बरोबर, चांगला पगार आणि नोकरीची सुरक्षा. तर मग इथे काय मिळतंय ते पाहूया. तर तुमचा पे स्केल असणार आहे 9300 ते 34800 रुपये आणि यावर ग्रेड पे वेगळा. सोप्या भाषेत सांगायचं तर सुरुवातीपासूनच एक खूप चांगला आणि स्थिर पगार तुम्हाला मिळणार आहे, जे सरकारी नोकरीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, सगळं तर छान आहे, पण आता आपण त्या मुद्द्यावर येऊया ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला होता. ती एक चूक जी हुशारातल्या हुशार उमेदवाराला सुद्धा स्पर्धेबाहेर काढू शकते. तर मग अशी कोणती गंभीर चूक आहे ज्यामुळे इतके अर्ज फेटाळले जातात? काही अंदाज आहे? याचं उत्तर खूप सोपं आहे आणि म्हणूनच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. सगळ्यात जास्त अर्ज रिजेक्ट होतात ते चुकीच्या पद्धतीने फोटो किंवा सही अपलोड केल्यामुळे. हो, ऐकायला साधं वाटतं, पण हे खरंय. फोटोचा आकार, सहीचं फॉर्मॅट या छोट्या छोट्या गोष्टी चुकल्या की तुमचा अर्ज थेट बाद होतो. म्हणूनच मी पुन्हा सांगतोय, अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन मधल्या सूचना नीट अगदी काळजीपूर्वक वाचा. बरं, आता सगळी माहिती तर मिळाली, पात्रता कळली, तारखा कळल्या, मग अर्ज करायचा कसा? त्याची प्रक्रिया काय आहे? चला तेही पटकन समजून घेऊया. प्रक्रिया अगदी सरळ आहे. सगळ्यात आधी एम्सच्या अधिकृत वेबसाईटवर जा. तिथे तुम्हाला नॉर्सेट 10 ची जाहिरात दिसेल. ती संपूर्णपणे आणि काळजीपूर्वक वाचा. मग ऑनलाईन फॉर्म मध्ये तुमची सगळी माहिती अचूक भरा. त्यांनी सांगितलेल्या साईज आणि फॉर्मॅटमध्ये तुमचा फोटो आणि सही अपलोड करा आणि सगळ्यात शेवटी अर्ज सबमिट करून तुमची फी भरा. झालं. चला तर जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न. हे स्पष्टीकरण पाहणारे सगळेजण नर्सिंगचे विद्यार्थी आहेत की ऑलरेडी कुठे काम करणारे व्यावसायिक? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्ही कोणत्या राज्यातून आहात हे कळवायलाही विसरू नका. तुमच्या उत्तरांची आम्ही वाट बघतोय.